विविध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विदर्भात पोळा या सणाला एक वेगळंच महत्त्व आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं पोळ्याचा सण साजरा केला जातो. राज्याच्या इतर भागांप्रमाणेच विदर्भात देखील बैलपोळा साजरा केला जातो. मात्र पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची 300 वर्ष जुनी परंपरा आहे. लाकडापासून तयार केलेले नंदी बैलांची मिरवणूक यावेळी काढण्यात येते. याच अनुषंगानं पूर्व नागपुरातल्या शिवशक्ती नगर येथे तान्हा पोळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं. शिवशक्ती तान्हापोळा मित्र परिवार मंडळानं आयोजित केलेल्या या पोळ्यात विविध पारंपरिक तसेच ऐतिहासिक वेशभूषेतील लहान मुले आपल्या नंदी बैलांसह सामील झालीत. अतिशय भव्य अशा स्वरूपात मागच्या 15 वर्षापासून या पोळ्याचं आयोजन करण्यात येतं. या प्रसंगी नंदी सजावट तसेच वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. जिंकणाऱ्या प्रत्येकी 3 स्पर्धकांना पारितोषिक जाहीर करण्यात आलं. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता ओमप्रकाश शाहू, मनोज गुप्ता, रुपेश जुमळे, रिंकू अग्रवाल, अमित भारती, सुनील मेहता, सतबीर सिंग, जय पांडे, विनोद फेंगडे, अरविंद पाल आणि समस्त मित्र परिवार तसेच शिवशक्ती नगर येथील जनतेने पुढाकार घेतला. शिव शक्ति नगर मित्र मंडल की ओर से ये प्रोग्राम पोले का भराया जाता है। लगभग 12 से 15 साल हो गया है हमको ये प्रोग्राम को करते हुए, और पूरे मित्र परिवार का स्वागत करते हैं हम लोग और हार्दिक बधाई देते हैं उन लोगों को। हमारे यहाँ प्रतिवर्ष इनाम योजना भी रहती है, जिसमें पहला इनाम साइकिल रहता है, दूसरा इनाम साइकिल रहता है, तीसरा भी साइकिल रहता है। उसके अलावा 500 प्रकार के विविध इनाम रखा जाता है। हमारे काका और बस्ती के सभी नागरिकों का सहयोग हमको मिलता है, जिस तरीके से हम लोग ये कार्यक्रम को निपटाते हैं। आगे आप लोग देख ही रहे हो कि किस पैमाने में और कितने बड़े प्रोग्राम किया जा रहा है। जनमत लाईव्ह न्यूज करिता रजत पंडित यांची रिपोर्ट नागपूर.